आता माझ्या ओपीडीमध्ये आले आहे सदाशिव पेशंट. यांचं ऑलरेडी 22 ऑगस्ट 2025ला भगंदरावरती एक ओपन सर्जरी झाली होती, पण त्यानंतर सुद्धा त्यांना फोडून फुटायची. आणि जस्ट आम्ही जानेवारी महिन्यामध्ये 26मध्ये आम्ही याच्यावरती लेझर ट्रीटमेंट केली. आता बघा पेशंट पूर्णपणे बरा आहे. आता बघूया पेशंट काय बोलत आहे. मी स्वतः माझी जेव्हा 22 ऑगस्ट 2025 ओपन सर्जरी झाली, मी खूप परेशान होतो. जेव्हा मला डॉक्टरचा दीपक सुसरेचा नंबर भेटला, मी दिवशी आलो आणि मी दाखवलो. मी शेवटी लिटरली परेशान होतो फर्स्ट सर्जरीमध्ये. मला जे डॉक्टर भेटले की त्यांनी हा ओके नंतर येईल असं, पण मला शुअरली नाही सांगितले. मला जेव्हा आलं माझा कॉन्फिडन्स मला वाढून दिले डॉक्टर चौधरी सरांनी. आणि आजच्या डेटला मी सर खूप हॅपी आहे, खूप म्हणजे. आणि सर की मी लिटरली परेशान झाला याच्याबद्दल. आज मी सरांचे उपकार माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. ओके, यांचं जेव्हा ओपन सर्जरी झालं होतं तेव्हा खूप मोठी जखम होती आणि जखम भरायला जवळपास 4 ते 5 दिन लागली होती, बरोबर ना? पेन खूप व्हायचं पेशंटला. आणि आता बघा आम्ही लेझर केलं. आता तुम्हाला असं वाटतंय सदाशिव की तुमचं मोशनचं कंट्रोल सुटलेलं आहे? नाही. असं बघा, आपण लेझरमध्ये कुठेही कापाकापी करत नाही, स्पेक्टर डॅमेज करत नाही. आणि बघा पेशंट एकदम कम्फर्टेबल आहे, व्यवस्थित आहे. आणि यांचं मेडिक्लेम सुद्धा होतं, तर यांचं कॅशलेस पण झालेलं आहे. आणि अवश्य माझा एक्सपिरियन्स होतो की मला इथं आल्यापासून असं मला वाटलं माझं लेझर ऑपरेशन सक्सेस झालं. आणखी जर कोणी पेशंट असतील अवश्य बेड घ्यावं सरांचं, हे माझा सल्ला आहे. मी तर हॅपी आहे.